मुंबई देश की आर्थिक राजधानी के रूप में जानी जाती है। जैसे जैसे मुंबई तेजी से फैल रही है, उपनगरीय शहर भी बड़े पैमाने पर विकसित और विस्तारित हो रहा है। ऐसे ही एक शहर है ठाणे जिले का नायगांव, जो मुंबई से महज 2 घंटे की दूरी पर है और तेजी से बढ़ रहा है। इसी बीच कई बिल्डर्स सस्ते दाम और स्पेशल ऑफर के नाम पर फ्लैट बेच रहे हैं। कुछ तो ग्राहकों से कहते हैं कि साइट पर आने की जरूरत ही नहीं, ऑनलाइन ही फ्लैट खरीद लो। कुछ बिल्डर्स तो सिर्फ 999 रुपए में बुकिंग की पेशकश भी कर रहे हैं। लेकिन हकीकत यह है कि इस क्षेत्र में ना तो सड़कें हैं और ना ही बुनियादी सुविधाएं। मानसून में नायगांव में भयंकर जलभराव हो जाता है। बारिश का पानी सड़कों पर जमा हो जाता है, जिससे स्थानीय लोगों को बहुत परेशानियां उठानी पड़ती है। कई बार पानी कमर तक भर जाता है और लोगों को घर तक पहुंचने के लिए पानी में होकर गुजरना पड़ता है। अपने सपनों का घर खरीदने के लिए बहुत से लोग अपनी जिंदगी भर की कमाई लगा देते हैं। बिल्डर्स विज्ञापनों, ऑनलाइन बुकिंग और सस्ती ऑफर्स के जरिए ग्राहकों को लुभाते हैं। तरह तरह की छूट और तोहफे दिखाते हैं। कुछ तो बुकिंग पर बाइक या सोने के सिक्के देने का वादा भी करते हैं, तो कुछ कहते हैं अभी कुछ 100 रुपए दो और बाद में अपना सपनों का घर खरीद लो, और दावा करते हैं कि कुछ ही दिनों में निवेश बढ़कर कई गुना ज्यादा हो जाएगा। रियल एस्टेट विशेषज्ञों का कहना है कि ऐसे मामले में ज्यादातर कम विकसित इलाकों में होते हैं, जहां बिल्डर्स अपनी जिम्मेदारियों से बचते हैं। एक विशेषज्ञ ने कहा, सस्ते ऑफर और कम दाम लोगों को आकर्षित करते हैं, लेकिन आखिरकार असली कीमत असुविधाओं के रूप में चुकानी पड़ती है। फ्लैट खरीदने से पहले हमेशा पूरी जांच पड़ताल करें। सिर्फ ऑफर और विज्ञापनों पर भरोसा ना करें। प्रोजेक्ट साइट पर जाएं। जरूरी परमिशन और सुविधाओं जांच और समझदारी से निवेश करें। इसी विषय को लेकर वहां के एक ग्राहक ने भी बातचीत की है। देखिए क्या कुछ बताया है। नायगाव मध्ये तुम्ही कधीपासून राहता? नायगावला मला तरी झाले 12-13 वर्ष राहतोय मी नायगावला. नायगाव मध्ये तुम्हाला काही समस्या आहेत का? समस्या तर भरपूर आहेत, सांगाल तेवढं कमीच आहेत. आणि नायगावला कसं होतं माहिती का, की एक तर पहिलं म्हणजे रस्त्याची हालत एवढी खराब आहे की कामाला जायला म्हणजे लेट होत नाही. त्याच्यानंतर पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर लाईटचा पण इश्यू आहे. आणि दुसरी गोष्ट बघितलं तर स्टेशनच्या एरियामध्ये घुसलं ना तर ते फेरीवाले एवढे लोक असतात ना की जायला म्हणजे पायी चालू शकत नाही माणूस, एवढा प्रॉब्लेम आहे. स्टेशनच्या बाहेर पडल्याच्या नंतर अक्षरशः नाकाला रुमाल लावावा लागतो, एवढी दुर्गंधी त्या स्टेशनच्या बाहेर असते. आणि फेरीवाले जे कचरा करतात ते कचरा उचलायला कोणी येत नाही, म्हणजे एवढी परिस्थिती कठीण आहे. त्यामुळे आजारपण वाढणं ते साहजिक आहे. आणि हे रोजचे जाणे आणखी काय समस्या आहेत नायगाव मध्ये? समस्या म्हणजे आता बघा तुम्ही, माझ्या मुलांना कॉलेजला अंधेरी जायला लागतं. नायगावला साधी कॉलेज सुद्धा चांगलं नाही आहे. हे पण शेवटी खर्चाचा भाग आला, शेवटी वेळेचा भाग आला. पावसाळ्यामध्ये तुम्हाला काही त्रास होतो का? अक्षरशः म्हणजे एवढे रस्ते खराब होतात, सगळीकडे पाणी भरतं, लाईटचा प्रॉब्लेम होतो. समस्या तसंच आपण स्टेशनच्या जर बघितलं, आम्ही समजा जेंट्स आहे, समजा जेंट्सला रात्री जरी गेलं तर माणूस घरी जाऊ शकतो. पण एखाद्या महिलांना जर स्टेशनहून जर यायला लेट झालं तर महिला घरी सुरक्षित जाईल याची गॅरंटी देऊ शकत नाही. आणि एवढा पण प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आता तिथे जे प्रशासन आहे, समजा जो कचरा रस्त्यावरती पडला जातो, ते फेरीवाले कचऱ्यावर करून त्या ठिकाणी टाकून देतात. तो कचरा वेळेवर न उचलल्यामुळं ही सगळी दुर्गंधी फैलावते. आणि दुर्गंधी फैलवल्यामुळे आजारपण साहजिक आहे. हा कचरा पहिला व्यवस्थित टाळायला पाहिजे वेळेच्या वेळेला, तर ते शहर स्वच्छ राहू शकतं. कचऱ्याचं असंच आहे. आता मी तुम्हाला बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतः येऊन जर बघितलं मग तुम्हाला इथली परिस्थिती समजाल. तुम्हाला इथे की बाबा एवढा कचरा असल्यामुळं म्हणजे कसा वेळ उचलला जात नाही, त्यामुळे दुर्गंधी कशी पाहते. वरून पाण्याचा पिण्याचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. पाणी विकत घेऊन प्यायला लागतंय, विचार करा तुम्ही. आता ह्या ठिकाणी बघा, बिल्डर लोक येतात, ॲड पण देतात, मोठे मोठे बॅनरबाजी पण करतात की बा आम्ही या ठिकाणी प्रोजेक्ट बांधतोय, या ठिकाणी असं आम्ही फ्लॅट करतोय, आम्ही तर तुम्ही आमच्या ते फ्लॅट घ्यायला पाहिजे. तर माझं म्हणणं एकच आहे, आम्ही तुमचे फ्लॅट घेऊ, पण तुमच्या फ्लॅट घेण्या अगोदर आम्हाला रस्ते तरी व्यवस्थित बनवा. त्या रस्त्यावर त्यांनी व्यवस्थित चाललो पाहिजे, तिथं आमच्या गाड्या व्यवस्थित चालल्या पाहिजेत. दुसरा पार्ट असा की पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पाणी विकत यायला लागतं आम्हाला, बरोबर आहे. लाईटचा पण प्रॉब्लेम आहे. तर बिल्डर माझं एकच सांगणं की तुम्ही पहिले रस्ते बनवा, पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, आणि मग बिल्डिंग उभ्या करा, मग तिथं राहायला येऊ आम्ही त्या ठिकाणी, तुमच्या ऑफरमध्ये येऊ आम्ही.